नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या सी-टी-ई-टीची तयारी करत आहात आणि त्यासाठी मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी व्याकरणावर आधारित महत्त्वाचे 20 प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओची जर आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जावं आणि त्या टेलिग्राम चॅनलला जाऊन आपण त्या ठिकाणी अभ्यासट्री असं सर्च करून आपण आमच्या चॅनलमध्ये एंटर होऊन आपण ही पी-डी-एफ डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी व्याकरणावर आधारित हे महत्त्वाचे 20 प्रश्न. मित्रांनो, असेच प्रश्न हे परीक्षेला येत असतात. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग प्रश्न क्रमांक पहिला, तो म्हणजे तुझ्या हातून हे काम होणार नाही, या वाक्यातील वाक्याचा प्रयोग ओळखा, असं आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर यामध्ये आपल्याला हे 4 ऑप्शन दिसत आहेत आणि 4 पर्यायापैकी याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी, शक्य कर्मणी प्रयोग. मित्रांनो, जर समजा वाक्यामध्ये अ, होणार नाही किंवा अशा पद्धतीनं जर समजा कर्ता जो असेल त्याचे सामर्थ्य जर दाखवणारे काही शब्द आपल्याला पाहायला मिळतील, तर त्यावेळेला आपण समजून घ्यायचं की हे वाक्य हे थोडक्यात शक्य कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे, असं आपण समजायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे या ठिकाणी, वांग निश्चय या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? मित्रांनो, हे 4 पर्याय आपल्याला दिसतायत आणि त्यापैकी योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक डी, ते म्हणजे वाक अधिक निश्चय. बघा, ए आणि डी मध्ये थोडासा फरक आपल्याला पाहायला मिळेल. क हे पूर्ण आहे आणि क आणि हे क हे कसं आहे, हलंत आहे. हे आपण याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये नाहीये. हे फरक आपण समजून घ्या आणि मग वांग निश्चय याची जी याच्या संधी विग्रह जो जर आपण पाहिला, तर तो वाक अधिक निश्चय अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळत असतो. जर आपण पाहिलं तर हे थोडक्यात अनुनासिक संधीचा हा नियम आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी बघा, इथं या पद्धतीनं हे क आणि त्यानंतर हे न आहे आणि मग म्हणून मग कच्या वर्गाच्या नंतर पुढे जर न आलेला असेल, तर थोडक्यात आपल्याला त्याचा कचा जो अनुस्वार आहे तो ङ, तर तो आपल्याला या ठिकाणी काय करतो, पाहायला मिळत असतो. म्हणून मग हे वांग निश्चय हे त्याचं म्हणजे शब्द तयार होतो या विग्रहाचा. ठीक आहे. बघूयात प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी. प्रश्न क्रमांक तिसरा आहे तो म्हणजे गळ्यातील हार या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यास कोणता समास होतो? तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, गळ्यातील हार म्हणजे हे बघा 4 पर्याय आपल्याला पाहायला मिळतात आणि याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे सप्तमी तत्पुरुष. आता जर ह्याचं सप्तमी तत्पुरुष कसं आहे, गळ्यातील हार म्हणजे गळ्यात असलेला हार. तर आपल्याला त, इ, आ म्हणजे त हा प्रत्यय असलेला जो काही म्हणजे थोडक्यात हे आहे विभक्ती प्रत्यय असेल, तर ती सप्तमीचा आहे. म्हणून हे सप्तमी तत्पुरुष आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. बघा, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी, शहाण्याला शब्दाचा मार या म्हणीतील शब्दाचा या शब्दाची शब्दशक्ती ओळखा. आता शब्दशक्ती ओळखायची आहे या ठिकाणी. तर ह्या अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि यापैकी नाही असे हे 3 इथं दिलेले आहेत आणि एक यापैकी नाही. अशा प्रकारे आपल्याला हे 4 पर्याय दिलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे व्यंजना. बघा, मार येथे काय झालेलं आहे, की मार हा शब्द प्रत्यक्षात शारीरिक मार नसून ती थोडक्यात एक काय आहे, समज आहे म्हणजे किंवा हा अपमान आहे, असं आपल्याला या अर्थानं वापरू शकतो. वापरलेला आहे किंवा वापरला जातो. म्हणजे मूळ अर्थाला या ठिकाणी बाधा लागलेली नाही, हे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि मग बाधा न आणता आपण दुसरा गूढ अर्थ त्या ठिकाणी सूचित केलेला आहे आणि म्हणून मग त्याला व्यंजनाशक्ती असं आपण म्हणत असतो आणि मग शहाण्याला नुसता शब्द उच्चारला तरी अर्थ
हा थोडक्यात समजत असतो किंवा तो लागत असतो, असा याचा व्यंग्यार्थ असतो. म्हणून मग याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी, ते म्हणजे व्यंजना. परत एकदा वाक्य वाचतो. शहाण्याला शब्दाचा मार, या म्हणीतील शब्दाचा, या शब्दाची शब्दशक्ती काय आहे ओळखावी, विचारलेलं आहे, तर ती आहे व्यंजना. त्यानंतर प्रश्न 5वा आहे. पोर हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरला जातो? तर बघा, पोर हा शब्द कोणत्या लिंगात? पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग आणि तिन्ही लिंगात. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी. तिन्ही लिंगात ते वापरलं जातं. बघा, तो पोर, ती पोर आणि ते पोर असं हे तिन्हीकडे वापरलं जातं. म्हणून मग हा तिन्ही लिंगात वापरला जाणारा शब्द आहे ते म्हणजे पोर. बघा, आपण हे लक्षात घ्यावं. त्यानंतर 6वा प्रश्न आहे या ठिकाणी. नव्याने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत झाले. या वाक्यातील नव्याने हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? आता जर आपण पाहिलं तर बघा, हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे क्रियाविशेषण, साधित विशेषण. बघा, हे आपल्याला सांगता येतं. आपण म्हणजे हे क्रियाविशेषणच आहे, परंतु हे थोडक्यात त्याच्यात परत आणखी क्रियाविशेषण, साधित विशेषण असं आपल्याला सांगता येतं. कारण मूळचा नवीन हा शब्द जर पाहिला तर तो कसा आहे, तो विशेषण आहे असं आपल्याला सांगता येईल. परंतु नव्याने हे पुढे आपल्याला आलेलं आहे म्हणजे वापरलेलं आहे. म्हणजे जो क्रिया विशेषणाचे कार्य करतो. मित्रांनो, हे लक्षात घ्या. मग हे आलेल्या या विशेषणाबद्दल अधिक माहिती काय होत असतं या ठिकाणी देत आहे. म्हणून मग हे स्वरूप क्रिया विशेषणासारखे आहे. मग या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की आयोगाच्या उत्तरानुसार अनेकदा याला अव्यय साधित किंवा क्रियाविशेषण साधित मानले जाते, हे आपण लक्षात घ्यावं. बघा, म्हणून मग हे क्रियाविशेषण साधित विशेषण आहे असं आपल्याला सांगता येतं. म्हणून मग याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे नव्याने हे काय आहे, कोणत्या प्रकारचे विशेषण आहे, तर हे क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण, परंतु हे म्हणजे विशेषणच, परंतु क्रियाविशेषण साधित आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल प्रश्न क्रमांक 6, 7वा, तो म्हणजे उठव हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? आता बघा, याला आपण हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे प्रयोजक क्रियापद. बघा, म्हणून मग आता मूळ धातू काय आहे? तो आहे उठ. आता मग उठ म्हणजे काय थोडक्यात हे आपल्याला माहिती आहे, उठणे, स्वतः उठणे. परंतु पुढे जर पाहिलं, जेव्हा कर्ता, कर्ता जो आहे हा स्वतः क्रिया न करता दुसऱ्याकडून करून घेतो किंवा क्रिया करण्यास प्रवृत्त करतो. म्हणजे थोडक्यात बाळाला उठव. जसं उदाहरण जर पाहिलं, तेव्हा हे कोणतं क्रियापद असतं? हे प्रयोजक क्रियापद असतं. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, या ओळीत कोणता अलंकार वापरला आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. बघा, इथं अमृताहून म्हणजे अमृतापेक्षाही गोड तुझे नाव आहे. म्हणजे हा जो अलंकार आहे, हा व्यतिरेक अलंकार आहे. म्हणजे इथं काय झालेलं आहे नेमकं मग? तर इथं उपमेय हे काय आहे? उपमेय म्हणजे थोडक्यात देवाचे नाव आणि मग हे उपमानापेक्षाही, मग उपमान काय आहे? अमृत. म्हणजे अमृतापेक्षा आहे म्हणजे उपमेय हे अमृतापेक्षाही कसे म्हणजे थोडक्यात उपमानापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. त्यावेळेला तो व्यतिरेक अलंकार होत असतो. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. येथे नाव जर आपण पाहिलं म्हणजे नाम जे आहे हे कसं आहे? अमृतापेक्षा गोड आहे असं सांगितलेलं आहे. परत एकदा बघा, उपमेय हे उपमानापेक्षा, इथं काय उपमेय आहे आणि हे म्हणजे थोडक्यात उपमानापेक्षा हे कसं असतं? श्रेष्ठ दाखवलेलं असतं. त्यानंतर 9वा प्रश्न आहे. मुलांनी शांत बसावे या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर असं ज्यावेळेला येत असेल, तर बघा, मुलांनी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की तृतीया प्रत्यय या ठिकाणी लागतोय आणि मग बसावे ज्यावेळेला वा, वी, वे असे प्रत्यय येत असतात, त्यावेळेला आपण समजून घ्यायचं की हे अकर्मक भावे प्रयोग आहे. मग वाक्यात थोडक्यात कर्म नसतं आणि मग बसणे ही जी क्रिया आहे, ही थोडक्यात अकर्मक क्रिया आहे
आणि मग वाक्यात कर्म नाही हे आपल्याला समजून येत आहे. आणि मग जेव्हा कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्म वाक्यात नसतं त्यावेळेला आणि क्रियापद जे बघा हे कसं आहे थोडक्यात हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. मग त्यावेळेला तो अकर्मक भावे प्रयोग असतो. हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10वा आहे. खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? आता बघा खालीलपैकी मूर्धन्य वर्ण जर पाहिलं आपण तर हे 4 पर्याय आपल्या समोर. याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे ट. बघा आता मूर्धन्य वर्ण ज्याचा उच्चार करताना जिभेचा शेंडा काय होतो टाळूच्या वरच्या भागाला लागतो. असे ज्यावेळेला ते वर्ण असतात थोडक्यात ट, ठ, ड, ढ, ण म्हणजे हे कसे आहे थोडक्यात र आहे, श आहे, ळ आहे. मग हे जे वर्ण आपण जर पाहिलं तर हे मूर्धेला टच होत असतात आणि म्हणून मग त्याला मूर्धन्य वर्ण असं म्हणत असतो. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे 11वा. विद्यार्थी या शब्दात कोणत्या प्रकारचा संधी किंवा कोणत्या प्रकारची संधी झालेली आहे? विद्यार्थी आपण का मला वाटतं आपल्या पोस्ट करतानाच आपण टाकली होती एक विद्यार्थ्यावरती. बघा तर याची जर आपण जर याची संधी पाहिली तर थोडक्यात हे कसं असतं विद्या, विद्या अधिक अर्थी म्हणजे इथं आ अधिक अ अशा पद्धतीनं झालं म्हणजे त्याचं आज तयार होतं म्हणजे हा दीर्घदेश असतो आणि म्हणून मग जेव्हा 2 सजातीय स्वर हे एकाच उच्चार स्थानातील ज्या वेळेला एकमेकांसमोर येत असतात आणि त्यांचा दीर्घ स्वर तयार होत असेल तर तेव्हा त्याला सजातीय स्वरसंधी असं म्हणत असतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. चला त्यानंतर पुढे 12वा प्रश्न आहे. तो घाईघाईने घराबाहेर पडला. या वाक्यातील घाईघाईने हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल वाक्य आहे हे तो घाईघाईने घराबाहेर पडला. तर घाईघाईचं जे आहे ते कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे? तर बघा तो कसा घराबाहेर पडला? तर तो घाईघाईने पडला. म्हणजे थोडक्यात रीत दाखवणारा आहे. म्हणून मग या ठिकाणी रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणून मग जाऊयात पुढे. आता 13वा प्रश्न आहे. सावळा ग रामचंद्र. या वाक्यातील सावळा हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर या ठिकाणी आपण लक्षात घ्या, सावळा हे जे आहे या वाक्यातील ते हे अधिविशेषण आहे. अधिविशेषण रामचंद्र या नामाच्या अगोदर हे काय झालेलं आहे? सावळा हे विशेषण आलेलं आहे. मग नामाच्या आधी येणाऱ्या विशेषणाला आपण पूर्वविशेषण किंवा त्यालाच अधिविशेषण असं देखील म्हणत असतो. आता जर नंतर आलं असतं, तर ते विधिविशेषण झालं असतं. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणून मग हे अगोदर आलेलं आहे. म्हणून याला आपण अधिविशेषण असं म्हणूयात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14वा आहे. मी निबंध लिहीत असे. या वाक्यातील काळ ओळखा. आता लिहीत असे, असं ज्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं, तर बघा हा आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक सी रीती भूतकाळ आहे. आता इथं लिहीत असे आहे, यावरून हे लगेच भूतकाळातील क्रिया सतत घडण्याची ती रीत आहे. म्हणून ती रीती किंवा सवय असते, असं या ठिकाणी मानूयात आणि म्हणून मग हा रीती भूतकाळ आहे, असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर 15वा प्रश्न आहे. पंचवटी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? आता बघा आपल्याला या ठिकाणी पंच म्हणजे 5 ज्या वेळेला थोडक्यात संख्याचं समासामध्ये काय होतं संख्या दिसून येत असेल किंवा पहिले पद हे संख्यावाचक असते, असं ज्यावेळेला आपल्याला समजत असतं, त्यावरून आपल्याला जो समूहाचा बोध होत असतो किंवा समासाचा जो बोध होत असतो, तो द्विगु समास असतो. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. पंचवटी म्हणजेच 5 वडांचा समूह असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16वा आहे. डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका. डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका. या ओळीतील
रस ओळखा असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे हे बघा, हे 4 रस आपल्या समोर इथे दिलेले आहेत. हे पर्याय आणि त्याचं योग्य उत्तर आहे शृंगार रस. आता ही काव्यपंक्ती जर पाहिलं आपण, तर हे स्त्री-पुरुष आकर्षण किंवा हे प्रेमाशी संबंधित आपल्याला पाहायला मिळतात आणि मग जेथे प्रेम, रती किंवा आकर्षणाचे वर्णन असतं, त्या ठिकाणी हा शृंगार रस तयार होत असतो किंवा शृंगार रस असतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 17वा प्रश्न आहे, अपादान हा कोणत्या विभक्तीचा मुख्य कारकार्थ आहे? तर अपादान हा पंचमीचा मुख्य कारकार्थ आहे. एका वस्तूपासून दूर दूर जाणे म्हणजे ऊन, हून प्रत्यय ज्यावेळेला लागत असतो, त्यावेळेला त्याचा मुख्य कारकार्थ हा अपादान असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. जे पुढे बघा आपण एक गोष्ट लक्षात घेऊयात आता, जे चकाकते ते सोने नसते. बघा हा 18वा प्रश्न आहे. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? आता जर आपण पाहिलं तर 18वा प्रश्न आपण बघूया. त्या ठिकाणी जे चकाकते ते सोने नसते हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि ज्यावेळेला जे, ते, जर, तर अशी ज्यावेळेला रचना आपल्या समोर येत असेल, त्यावेळेला ते वाक्य हे मिश्र वाक्य असतं, असं आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी अ, 19वा प्रश्न आहे अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे आवेश किंवा जोम. आता अभिनिवेश म्हणजे एखाद्या गोष्टीचा बाळगलेला आवेश असतो, जोम किंवा अभिमान असतो. काही संदर्भात याचा अर्थ तळमळही कुठे-कुठे पाहायला मिळतो किंवा अट्टाहासही पाहायला मिळतो. मग आवेश आणि जोम हे त्याचे समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर 20वा प्रश्न आहे, गायीने गवत खाल्ले या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर या ठिकाणी गायीने म्हणजे इथं बघा कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे. आता गवताला प्रत्यय नाही म्हणजे कर्माला प्रत्यय नाही आणि मग खाल्ले हे क्रियापद आहे. आता क्रियापद हे कर्माच्या लिंगानुसार बदलत आहे. म्हणजे इथं गवताच्या जागेवर जर दुसरा शब्द घेतला स्त्रीलिंगी तर तो खाल्ली होईल आणि म्हणून मग असं ज्यावेळेला पाहिलं, तिथं बघा जर इथं पेढा घेतला तर गायीने पेढा खाल्ला. बरोबर. त्यानंतर भाजी घेतली तर गायीने भाजी खाल्ली. म्हणजे या ठिकाणी कर्मानुसार क्रियापद बदलतंय आणि मग कर्मानुसार क्रियापद बदलत असेल, तर तो प्रयोग हा कर्मणी प्रयोग असतो मित्रांनो. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. तर हे 20 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर आपण सर्वांनी व्यवस्थितरित्या आमच्या बघा हे सगळे प्रश्न बघून घ्या आणि आपल्या Telegramवरती जाऊन ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. तर आपला हा जो मिळणारा रिस्पॉन्स आहे, या रिस्पॉन्समुळे आम्हाला नक्कीच म्हणजे अजून आत्मविश्वास येतो आणि नवीन-नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही आणखी काय होतो, थोडक्यात प्रवृत्त होतो. याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. असाच आम्हाला प्रतिसाद देत राहा. धन्यवाद.